जय श्रीकृष्ण. एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांच्या चारित्र्यावर होतो, कसे ते या श्लोकामध्ये ऐका. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः जायते वर्णसंकरः. भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 41व्या श्लोकात अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. या ठिकाणी अर्जुनाची तेव्हाची भीती आजही आपल्याला विचार करायला लावते. अर्जुन म्हणतोय की जर युद्धामुळे घरातील आधारवड कोसळले तर स्त्रिया आणि मुले पोरकी होतील. जेव्हा संस्कार देणारे हात नसतात तेव्हा समाज भरकटतो. अर्जुनाच्या दृष्टीने जो वर्णसंकर आहे तो आजच्या काळातील नैतिकतेचा अभाव आहे. अर्जुनाच्या दृष्टीने हा रक्तरंजित विजय पुढच्या पिढ्यांसाठी शाप ठरेल. हा तर्क सामाजिक दृष्टीने बरोबर आहे, पण त्यापेक्षा मोठे कर्तव्य म्हणजे सत्याची स्थापना करणे हे आहे. म्हणजेच केवळ आजचा विजय महत्त्वाचा नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण वारसा म्हणून काय ठेवतोय हे देखील महत्त्वाचे आहे. कमेंट करा, संस्कारांशिवाय समाजाची प्रगती होऊ शकते का? जय श्रीकृष्ण. धन्यवाद.